गाईज, कशा आहात तुम्ही? पायवाट डायरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही जुने ब्लॉग्स आपले बघितलेच असतील, गणपतीचे, दहीहंडीचे. नसतील बघितले तर मी इथे आय बटनला देईनच. सो आज आता आपण डोंबिवलीमध्ये आहे. डोंबिवलीमध्ये काही हिडन स्पॉट्स आपण आज एक्सप्लोर करणार आहे आणि त्यानंतर बदलापूरमधला एक हिडन वॉटरफॉल पण एक्सप्लोर करणार आहे. तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. खूप सारे एक्साइटिंग आणि हिडन जागा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, जर तुम्ही अशा हिडन जागेवर आलात तर असा कचरा वगैरे कुठे टाकत जाऊ नका, कारण जी जागा अशा सुंदर आहेत त्या सुंदरच राहते. सो तुम्ही पुढे बघत राहा. आपण खूप हिडन जागा बघूया. चला बाय. तर मित्रांनो, आता व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला एवढंच सांगायसाठी आलो आहे की ॲक्च्युली आम्ही हा ब्लॉग खूप अगोदर शूट केलेला आहे आणि मी डोंबिवलीतल्या हिडन प्लेस पण पूर्ण एक्सप्लोर करणार होतो. पण प्रॉब्लेम असा झाला की जेव्हा मी निघालो बदलापूरला आला तर तिथे एवढा पाऊस आला की विचारू नका. सो सगळा कॅमेरा वगैरे आत ठेवायला लागला आणि टाईम पण खूप कमी होता. सो आम्ही पहिला बदलापूरला गेलो, कारण तो वॉटरफॉल आम्हाला कव्हर करायचा होता. आणि मग त्याच्यानंतर आम्ही परत येताना खूप जास्त पाऊस होता. तर आमचं एवढं लक चांगलं होतं की आम्ही जेव्हा तिकडे वॉटरफॉलला पोचलो तेव्हा पाऊस बंद झाला. सो वॉटरफॉलचा पूर्ण आपल्याला कव्हर करता आलं. बट जेव्हा तिथून घरी यायला परत निघालो तर तिकडे खूप जास्त प्रचंड पाऊस होता. एवढा जास्त होता की काय लिटरली पूर्ण भिजलो आम्ही, काहीच नेलं नव्हतं. तर म्हणून सगळं कॅमेरा वगैरे सगळं आम्ही बॅगेत वगैरे कसं काय काय करून ठेवलं विचारू नका. आणि मग परत घरी आलो तर आम्हाला येतानाच खूप रात्र झाली. अराऊंड 9-10 वाजले रात्रीचे, म्हणून आपल्याला डोंबिवलीचं काय कव्हर करता नाही आलं. बट हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पुढे बघत राहा. हा हिडन वॉटरफॉल खूप चांगला आहे आणि मी लास्टला तुम्हाला कुठला वॉटरफॉल हे पण सांगणार आहे. सो त्यासाठी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. चला. तर आता आम्ही या जागेवर पोचलेलो आहे आणि जागा खूपच जास्त हिडन आहे. ते कुठलीच पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे तुम्हाला अवेलेबल नाही दिसणार. आम्ही ॲक्च्युली प्रायव्हेट व्हेकलने आलो, बाईक आणि ॲक्टिवानी. बट पब्लिक ट्रान्सपोर्ट तर तिथे जाणारच नाही. इकडचे रस्ते पण खूप जास्त खराब आहेत. बट जागा खूप हिडन आहे आणि कोणच नाही इकडे, एकदम हिडन जागा आहे. सो इथे आलात तर तुम्ही कचरा करू नका, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं. सो आता चला बघूया आपण पुढे काय काय आपल्याला भेटतं. बाय. तर बघू शकता तुम्ही माझ्या मागे, आता आपण वॉटरफॉलच्या पूर्ण वरती आहे. सो आता हे सगळं एक्सप्लोर करून झाल्यावर आपण वॉटरफॉलच्या खाली जाऊ. फ्लो आज कमी आहे, पाऊस खूप कमी असल्यामुळे आज फ्लो खूप कमी आहे. सो बघूया आता खाली किती नदीमध्ये पाणी आणि काय आहे. चला. तर इथे बघू शकता तुम्ही, इकडे जेव्हा पण जाल तेव्हा एकदम सांभाळून जा, कारण खूप जास्त स्लिपरी रस्ता आहे आणि खूप कमी पॅचवाला रस्ता आहे. इकडून खाली इकडे बघू शकता तुम्ही. आरामात जाए, तिसऱ्यांदा पडली. तिला निशाण घेऊन द्यायचे. तर आता आपण वॉटरफॉलच्या खालच्या साईडला आलेलो. तुम्ही बघू शकता की वॉटरफॉलचा फ्लो किती जास्त आहे. आणि पाऊस नाही तरी पण इकडचा फ्लो खूप जास्त आहे. या वॉटरफॉलचं नाव धनगर वॉटरफॉल आहे आणि बदलापूरच्या साईडला लोकेटेड आहे. पण तिथे यायला खूप जास्त मुश्किल आहे, कारण तिथे रस्ते पण खूप जास्त खराब आहेत आणि ते काही सोर्सच नाही. सो जर तुम्हाला यायचं तर इथे प्रायव्हेटली जाऊ शकता. आणि हा खूप जास्त हिडन वॉटरफॉल आहे. इथे आत्ता पण कोणच नाही, फक्त आम्ही 4 जण आहे. सो तुम्हाला यायचं तर तुम्ही प्रायव्हेटली या, पण आलात तर इथे घाण करू नका, कारण इथे ऑलरेडी खूप घाण आहे. आणि जर तुम्ही आलात तर जरा पण इथे घाण करू नका, कारण ही जेवढी हिडन त्याची ती तशीच राहू. सो चला आता आपण खाली जाऊया आणि बघूया, अजून एक्सप्लोर करूया बाहेर. माथेरानच्या कुशीत निसर्गाच्या शांततेत लपलेला हा धनगर धबधबा बदलापूरच्या कोंडेश्वर गावाच्या परिसरात
भोज धरणाच्या बाजूला वसलेला हा धबधबा सुमारे 75 ते 80 फूट उंचीवरून कोसळतो. बदलापूर स्टेशनपासून अवघ्या 8 किलोमीटरवर अनेक मार्गांनी सहज पोचता येणारा हा निसर्गाचा चमत्कार. तर चला आता आपण या धनगर धबधब्याचा आनंद घेऊया. आलंय व्हिडिओ मध्ये आलंय. तर हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. आणि या वॉटरफॉलचं नाव धनगर वॉटरफॉल आहे. तो बदलापूरमध्ये लोकेटेड आहे. आणि तिथे शेअर ऑटो वगैरे जातात असं मला आत्ता कळलं, तेव्हा मला माहिती नव्हतं. सो तिकडे चेक करावं लागेल, पण नक्की काय माहिती नाही की तिकडे काय जातं. कारण तिकडे आम्ही गेलो तेव्हा तर आजूबाजूला आम्हाला ऑटो पण दिसल्या नाही आणि बसेस पण दिसल्या नाही. आणि आतमध्ये जायचा रस्ता पण खूप खराब आहे. सो एकदा तुम्ही स्टेशनला जाऊन तिकडे विचारू शकता की ऑटो वगैरे कुठे जाते की नाही. बट मोस्ट प्रेफरेबल आहे की तुम्ही स्वतःची गाडी किंवा काय घेऊन जा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन देईनच. आणि हा वॉटरफॉल खूप जास्त सुंदर आहे. पण ह्याचा एकच प्रॉब्लेम आहे की तिकडे सगळं असं वाट लावून ठेवली आहे लोकांनी तिकडच्या. कारण दारूच्या बॉटल्स, सिगरेट वगैरे तिकडे खूप सगळं पडलेलं आहे. तर आता कोणी हा ब्लॉग बघत असेल बदलापूरचे रहिवासी वगैरे, तर तिकडे जे जवळपास राहणारे आहे तर त्यांनी ॲक्च्युली काळजी घेतली पाहिजे. हे सगळं अलाउड नाही केलं पाहिजे तिकडे. आणि आत्ताच मी वाचत होतो तर मला तिकडे कळलं की ॲक्च्युली तिकडे पोलीस वगैरे असतात, पण ते कधी असतात ते काय माहिती नाही. बट जर असतील तर हे खूप जास्त चांगलं आहे. हे सगळं बंद करून टाकलं पाहिजे. कारण ही जागा खूप जास्त हिडन आहे. एकदम सुंदर जागा आहे, तरी खराब झाली नाही पाहिजे. आणि हीच जागा तर जाऊ दे, दुसऱ्या पण तुम्ही कुठे पण जात असाल, काही कुठेही गड किल्ले किंवा नेचर्सच्या जागी, नेचर्सचं जाऊ दे, नॉर्मल कुठे पण जात असाल तर कचरा वगैरे काहीच करू नका. सगळं जसं आहे तसं सुंदर राहू दे एकदम. आणि अशा जागी तर जातात तर एकदम शांतपणे जा, एन्जॉय करा. स्पीकर वगैरे पण हे सगळं लावू नका, एकदम शांतपणे जा, एन्जॉय करा. सो आता आपण भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही बाकीचे पण ब्लॉग्स बघा, मी आय बटनला इथे देईन किंवा चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हेल्प करा आम्हाला ग्रो करायसाठी. सो आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.